आज देशात संविधान आणि लोकशाही वाचवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे। धर्मांधता आणि सांप्रदायिक ध्रुवीकरणमुळे कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली आहे। अराजकता माजली आहे। देशवासी हे संभ्रमात पडले आहेत। यांना मार्ग दाखवण्याची जबाबदारी आपल्यासारख्या कायद्याचे अध्ययन, अध्यापन आणि रक्षण करणाऱ्या वकिलांची आहे। त्यासाठी आजचा नारा जो आहे संविधान बदलण्याची, लोकशाही वाचवा, हे कला सुसंगत आहे असे प्रतिपादन पंजाब, ओरिसा, हरियाणाचे निवृत्त सरन्यायाधीश डॉक्टर एस मुरलीधर यांनी केले। अखिल भारतीय वकील युनियनचे 14वे 3 दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन पश्चिम बंगालच्या कोलकाता शहरात संपन्न होत आहे। याची सुरुवात गुरुवार दिनांक 28 डिसेंबर अखेर रोजी झाली। सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांनी कोलकाता येथे अखिल भारतीय वकील संघाच्या 14व्या अखिल भारतीय परिषदेचे उद्घाटन केले। पश्चिम बंगालचे माजी कायदा मंत्री आणि AILUचे ज्येष्ठ नेते रविलाल मैत्रा यांनी ध्वजारोहण केले। सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती आणि स्वागत समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती AK गांगुली यांनी स्वागतपर भाषण केले। Human being has always traveled from place to place. The imposition of boundary, imposition of passport, these are all recent phenomena of the concept of new nation. Otherwise, like a crow or like a dog, you cannot prevent anyone from going this place to that place. I am not going to refer to the word socialist or secular in my address, because some people get very annoyed even on hearing these words. But I will show how even without these words, these values are part and parcel of the India. What did we promise to ourselves when we adopted the Constitution? The first promise we made to ourselves, to the citizens of this country, was to secure justice. And what justice? Social, economic and political. What is social justice? In my view, social justice is that justice where a rich man, a poor man, a person belonging to the higher echelons of society, a person being an untouchable or Dalit, they are all treated equally. The main objective of the Constitution was to feed the hungry millions and clothe the naked masses, as was rightly articulated by Pandit Nehru before the Constituent Assembly. The present government, I am sorry to say, has failed both in economic governance of the country and in maintaining secular fabric. The primary duty of protecting the Constitution is of the party which is in power, as it is bound by its oaths to do so, failing which the duty is of the court. But when the court also faltered, as it did during emergency, and also now in Babri Masjid demolition case, and again in the case of abrogation of Article 370, it is for the people to take up the fight. ILUचे राष्ट्रीय अध्यक्ष विकास रंजन भट्टाचार्य उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी होते। अखिल भारतीय वकील संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस ज्येष्ठ विधिज्ञ PV सुरेंद्रनाथ यांनी त्रैवार्षिक कार्याचा अहवाल सादर केला। कायदा आणि लोकशाही या विषयावरील चर्चासत्राचे उद्घाटन ओरिसा उच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायमूर्ती डॉक्टर एस मुरलीधर यांच्या हस्ते झाले। 3 दिवसीय परिषदेत विविध राज्यांमधून निवडलेले 600हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले आहेत। अखिल भारतीय वकील संघाच्या 14व्या परिषदेचा समारोप 30 डिसेंबर रोजी नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीसह होणार आहे। या राष्ट्रीय अधिवेशनासाठी महाराष्ट्रातून राज्याध्यक्ष ॲडव्होकेट बाबासाहेब वावळकर, राज्य सचिव ॲडव्होकेट चंद्रकांत बोजकर यांच्यासह ॲडव्होकेट अनिल वासम, ॲडव्होकेट विशाल जाधव, ॲडव्होकेट संध्या पाटील, ॲडव्होकेट रवींद्र शिरसाट, ॲडव्होकेट विश्वास अवघडे, ॲडव्होकेट दीपक विश्वकर्मा आदी प्रतिनिधी सहभागी झाले।